तास जाऊन दिल्ली हलवली होती आणि माझ्या वडिलांच्या योगदानामुळे आज मुंबई ही महाराष्ट्रात आहे, नाही तर ती त्याच वेळेला गुजरातमध्ये गेली असती. ते मला असं वाटत नाही. काय माहिती का, सेन्सॉर बोर्डावर त्या कुठल्याही अशा संस्थांवर असे काही मूर्ख लोक असतात की ज्यांना समाजातले चळवळी किंवा माणसं किंवा काय एकत्र आहे त्याचा अजिबात अभ्यास नसतो. कोण नामदेव ढसाळ असा प्रश्न जो आहे तो सेन्सॉर बोर्डाने विचारला होता आणि त्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून, मग समाज माध्यमांवरती, प्रत्यक्षामध्ये समाजामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेऊन सेन्सॉर बोर्डाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला गेला किंवा समजावण्याचा प्रयत्न केला की कोण आहेत नामदेव ढसाळ. एक विद्रोही कवी, एक चळवळीतला मोठा कार्यकर्ता म्हणून नामदेव ढसाळ हे सर्वांच्या परिचयाचे आहेत. परंतु कदाचित समाज माध्यमांची मतं किंवा प्रत्यक्षामध्ये घेतलेले कार्यक्रम ह्याची माहिती सेन्सॉर बोर्डाकडे गेली नसेल, म्हणून काय त्यांच्या चाहत्यांपैकी काही लोकांनी नामदेव ढसाळ यांच्यावरच चित्रपट करायचं ठरवलं आणि सेन्सॉर बोर्डाला हे सांगण्याचा प्रयत्न केला की हे आहेत नामदेव ढसाळ. खरंच प्रश्न आहे की कोण आहेत नामदेव ढसाळ, कारण त्यांच्या वेगवेगळ्या शेड्स आहेत, वेगवेगळ्या भूमिका त्यांनी निभावलेल्या आहेत. एक पती म्हणून, एक वडील म्हणून, एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून, एक कवी म्हणून आणि त्यातही विद्रोही कवी म्हणून. एखाद्या पुरुषाबद्दल जर प्रामाणिकपणे अधिकारिक माहिती जर घ्यायची असेल तर ती दोन व्यक्तींकडून मिळते. त्यातली पहिली व्यक्ती त्या पुरुषाची आई आणि दुसरी व्यक्ती म्हणजे त्या पुरुषाची पत्नी. आणि कोण नामदेव ढसाळ हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत मल्लिका अमर शेख यांच्याकडे. नामदेव ढसाळांच्या पत्नी आहेत, शाहीर अमर शेख यांच्या कन्या आहेत. मॅडम, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे आणि धन्यवाद की तुम्ही आम्हाला वेळ दिलात. नामदेव ढसाळ यांच्यावरती चर्चा करण्या अगोदर उद्या जाऊन असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोण आहेत शाहीर अमर शेख. असा जर प्रश्न तुम्हाला विचारलात तर काय उत्तर असेल तुमचं? मी म्हणेन की कृतज्ञपणा आहे हा. कारण ज्या माझ्या वडिलांनी 8-8 तास जाऊन दिल्ली हलवली होती आणि माझ्या वडिलांच्या योगदानामुळे आज मुंबई ही महाराष्ट्रात आहे, नाही तर ती त्याच वेळेला गुजरातमध्ये गेली असती. त्यांनी जे केलंय ते, आणि ते संयुक्त महाराष्ट्र चळवळ गाजवलीच, पण गोवा मुक्ती आंदोलन आणि इकडचा या सगळ्या चळवळीचं जे नेतृत्व आहे किंवा जे अगदी मोठं काम आहे ते त्यांनी, माझ्या वडिलांनी गाण्याच्या आणि पोवाडे आणि गाणी ह्याच्या केलेलं आहे. आणि ते महाराष्ट्राची जनता कधीही विसरणार नाही असा मला विश्वास आहे. कारण मराठी माणूस हा कृतज्ञ नाहीये. जागा मराठा आम, जमाना बदलेगा, हे त्यांनी दिल्लीमध्ये गाणं गायलं होतं. एस.एन. जोशी, मधु दंडवते, आचार्य अत्रे यांनी त्यांना कडकडून मिठी मारली. आचार्य अत्रेंच्या काकांचे शब्द आहेत की जर शिवाजी महाराज असते ते या शाहिराला उचलून धरलं असतं आणि पाठीवर शाबासकीची थाप दिली असती. तर अशा पद्धतीने ती माणसं वेगळी होती, ती चळवळ वेगळी होती. आता तसं राहिलेलं नाही, पण तरी सुद्धा माझ्या वडिलांचं योगदान कोणीही विसरणार नाही. बरोबर. नामदेव ढसाळ यांच्याबद्दल बोलायचं झालं तर जो प्रश्न गेल्या वर्षभरामध्ये चर्चेत आहे त्याला तुमचं काय उत्तर आहे? मला असं वाटत नाही. काय माहितीये का, सेन्सॉर बोर्डावर किंवा कुठल्याही अशा संस्थांवर असे काही मूर्ख लोक असतात की ज्यांना समाजातले चळवळी किंवा माणसं किंवा काय एकंदर आहे त्याचा अजिबात अभ्यास नसतो. अमराठी लोक सुद्धा भरलेले असतात तिकडे. त्यामुळे त्यांना मराठी भाषा आणि मराठी संस्कृती याची माहिती असणं शक्यच नाही. जर बाहेरचा माणूस इकडे येऊन जर तो जर वेगळा बोलला तर त्याला, म्हणजे तो त्याचा दोष नाहीये तसा पाहिलं तर, त्याचा असे अज्ञानी लोक इतक्या महत्वाच्या ठिकाणी ठेवणं हीच मुळात चुकीची गोष्ट, मोठी चूक आहे. तर असं मला वाटतं. आणि नामदेवचं जे आता बर्लिन फिल्म फेस्टिवलने जगभरात त्याची कविता गेलेली आहे, त्याची चळवळीची जी भाषा आहे, जी ज्वलंत भाषा आहे, दलित पॅन्थर जे आहे त्यांनी जन्माला घातली एवढी झुंजार चळवळ, आणि आयुष्यभर शेवटपर्यंत तो त्या माणसांसाठी जे पीडित आहेत, शोषित आहेत त्यांच्यासाठी तो लढला. ते कुठल्याही माणूस विसरणं शक्य नाही. आणि असे जे आता जी फिल्म होते ती फार मोठं ते काम करणारे की अशी चळवळ, दलित पॅन्थरची चळवळ की कित्येक शतकांमध्ये नंतर खूप, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरानंतर काहीही सगळं म्हणजे निद्रिस्त होतं आणि त्यांनी खडबडून जागं केलं आणि परत एक अन्यायाविरुद्ध त्यांनी चळवळीची उभी केली.
त्याला तोड नाहीये. म्हणजे जागतिक इतिहासात सुद्धा आणि भारताच्या इतिहासात यात तोड नाही की कुठला तरी छोट्याशा गावातला मुलगा येतो आणि कुठलंही बॅकग्राऊंड नाही, राजकीय नाही, सामाजिक नाही, कुठलंही बॅकग्राऊंड नसताना तो एवढ्या धडाडीने त्याचा व्यासंग एवढा तो वाढवतो तो स्वतःचा शिल्पकार होता. आणि दलित पॅन्थर ही कन्सेप्ट त्यांनी जन्माला घातली, हा एकमेव होता तो. हे बाकीचे सगळे लोक ठीक आहे ते नंतर जोडले गेले. जोडले गेले, पण खरी कल्पना जी होती ते नामदेवच करू शकत होता. आणि नामदेवने जे उचलून घातलं आणि त्याला जन्माला घातलं. तुम्ही म्हणाल वडील किंवा पती, पण त्या भूमिका फार दुर्यमपणे त्याने निभवल्यात. त्यांनी त्याचं पहिलं प्रेम, पहिलं लग्न हे दलित पॅन्थर होतं, दलित समाज होता, ते शोषित लोक होते. त्यांच्याशी बांधिलकी त्यांनी आयुष्यभर मरेपर्यंत ठेवली. त्यामुळे मला हा थोडासा म्हणजे सापत्न भाव आहे की त्यांनी संसाराकडे फार कमी लक्ष दिलं, पण हरकत नाही, त्यांनी समाजाचं एवढं मोठं काम केलेलं आहे ते कोणीही विसरणार नाही. बरोबर. फिल्मच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चा होते ढसाळांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या कवितांबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल, दलित पॅन्थर बद्दल. फिल्मच्या म्हणजे जे निर्माते आहेत, जे रायटर आहेत, त्यांच्याशी कसा संवाद राहिला तुमचा? असं आहे की वरुणाजी राणा या अतिशय म्हणजे अमराठी असून सुद्धा त्यांनी नामदेवचं हे प्रचंड जीवनाचं शिवधनुष्य उचललं पॅन्थरचं, काही त्यांना माहीत नसताना, पण त्या इतक्या अविरत आणि अथक परिश्रम, म्हणजे मी त्यांना 100% मार्क देईन की काहीही माहीत नसताना त्यांनी नामदेव नुसता नामदेवचा लढा नाही, नामदेवचं जीवन नाही, नामदेवची माणसं, त्याच्या सवयी, त्याचा शर्टाचा रंग कसा होता इथपासून त्याचे नाटक, त्याचे प्रत्येक तो कुठल्या कामाठिपुरात गेला तिकडे जाऊन त्यांच्या मुलाखती घेणं, शिंदे साहेबांचे, सुशील कुमार शिंदे सगळ्यात जवळचे, रामदास, आणि हे सगळे जवळचे त्यावेळेची पिढी, ही सगळे त्यांना जाऊन भेटणं, त्यांच्या मुलाखती घेणं, इतकं म्हणजे त्यांनी बारकाईने की मी त्यांना लेडी आमिर खान म्हणेन. अत्यंत परफेक्शनिस्ट. आणि 3-4 वर्ष त्यांनी अक्षरशः म्हणजे नामदेवचं आयुष्य जगल्या, त्या नामदेवचा लढा जगल्या, त्या इतकं बारकाईने निरीक्षण करून त्यांनी ही फिल्म बनवलेली आहे. कारण त्यांना माहित होतं की ही फिल्म जागतिक ह्याच्यात फार महत्वाचा मैलाचा दगड ठरणार आहे, माइलस्टोन आहे हा. बरोबर. की एक व्यक्ती नाहीये तो, एका संपूर्ण पिढीचा, एका संपूर्ण समाजाचा, एका शतकाचा तो प्रवास आहे, संघर्षमयी प्रवास, साधा सुद्धा नाही. त्याच्यातले आंतरविरोध, म्हणजे नामदेव नुसता पुढारी नव्हता, तो नेता नव्हता, तो कवी पण होता. या त्याच्या सगळ्या शेड्स त्यांनी पकडल्या आणि त्या फिल्म मध्ये उतरवणं फार कठीण होतं. आणि त्याच्यात मी एक छोटीशी लेखिका किंवा कवयित्री म्हणून मी आणि थोडी मी दिग्दर्शिका पण आहे, छोटीशी, अगदी लहानशी. माझे कोणत्या फिल्म्स केल्या? मी माझ्या शॉर्ट फिल्म केली. माझ्या वडिलांवर फिल्म केली, अमरगीत म्हणून. नंतर माझ्या एका कवितेवर, मी एक स्त्री, ही कवितेचा मी केला, आणि नामदेवच्या गाण्यावर मी फिल्म केली. तर हे त्यामुळे मी कॅप्टन ऑफ द शिप त्या आहे, त्यामुळे मी फक्त माहिती देणं नामदेवची प्रत्येक, म्हणजे शर्टाचा रंग कुठल्या शबनम बॅग वापरत होता किंवा कसं चष्मा होता, बोलण्याची लकब कशी होती, भाषणात शैली कशी होती, ह्या सगळ्या माहिती मी देत होते. फोटो दिले, माझ्याकडे जेवढं होतं साहित्य, बाकी मी त्यांच्याकडे कुठलाही इंटरफेअर केला नाही. कारण मी जर दिग्दर्शिका असते तर मला पण आवडलं नसतं. इतर कोण? त्या बाईचं एवढं मोठं महत्व आहे की मी सांगितलं की गव्हर्नमेंटकडनं तुम्हाला अनुदान मिळू शकतं, याला ग्रँट मिळू शकते. तर नाही, कारण मग त्यांचे अटी येतात, शर्ती येतात, आणि मग त्याच्यात त्यांचा इंटरफेरन्स सुरू होतो. हे करू नका, हे कट करा तुम्ही. बरोबर. त्यामुळे ते पण त्यांनी अवॉइड केलं. त्यांनी स्वतःच्या बळावर स्वतःचा अभ्यास करून त्या म्हणाले की मला जेव्हा स्वतःला पटेल तेव्हाच मी काम करते, हे खूप महत्वाचं आहे. आणि प्रत्येक डिरेक्टरने असं केलं पाहिजे, तर मराठी फिल्मचा इतिहासच बदलून जाईल. आणि मी अगदी त्यांना खरोखर, म्हणजे त्यांनी जे काम केलंय हे नामदेवनी केलेल्या कामाला एक दाद आहे असं मी म्हणेन. बरं. ललित प्रभाकर लीड रोल मध्ये, म्हणजे ढसाळांच्या भूमिकेमध्ये आहेत. पहिल्यांदा ज्यावेळी त्यांना बघितलं तुम्ही, म्हणजे ललित प्रभाकर ऍज अ नामदेव ढसाळ, काय प्रतिक्रिया होती?
हा काय माहितीये का, आता एक दिग्दर्शिका म्हणून आहे ना, मला असं वाटतं की नुसतं बघितल्यानंतर एखादा अंदाज बांधणं, कारण मेकअप आणि गेटअप केल्यानंतर जरी साधर्म्य दिसत असेल, पण तरी सुद्धा प्रत्यक्ष अभिनय करणं ते वेगळी गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि आता मी अजून शूटिंगला पण गेलेले नाही. माझं गाणं मी लिहून दिलं, पण मी अजून शूटिंग पाहिलेलं नाही. त्यामुळे प्रत्यक्ष जेव्हा मी त्यांचा अभिनय बघेन तेव्हा मी सांगू शकते. पण ते कसलेले अभिनेते आहेत, त्यामुळे 100% ते त्यांनी स्वतःचं योगदान दिलंच असेल. पण म्हणजे हे मी अजून पाहिला पण नाही पिक्चर, तर पण मी सांगू शकत नाही. बरोबर. ललित प्रभाकर ही कोणाची चॉईस होती, म्हणजे बाय डायरेक्टरची चॉईस होती की प्रत्येक म्हणजे प्रत्येक घटना, प्रत्येक पात्र हे सगळं वरुणाबाईंनी केलेलं आहे. त्यात मी कुठलाही म्हटलं ना मी की कुठलाच डिरेक्टरला आवडणार नाही की जरी मी त्याची बायको असली आणि मला माहित असलं की हा माणूस किंवा ही मुलगी माझ्याशी जरा साधर्म्य ठेवते, पण तरी सुद्धा मी सांगितलेलं नाही कधी. कारण मला जर मी दिग्दर्शका असले तर मला ते आवडलं नसतं, तर त्यांना कसं आवडेल ते. तुमची भूमिका कोण साकारते, म्हणजे अशी काय माहिती मिळाली आहे? ती अरे बापरे, ती माझ्यापेक्षा कित्येक पटीने सुंदर आहे. मी तिला पाहिलं तेव्हा मी चकित झाले. तर त्या म्हणाला की आता त्यांचा मोठेपणा आहे की नाही म्हणे तुम्ही सुंदरच आहात, पण आणि म्हणून आम्हाला शोधायला एवढा त्रास पडला. त्यांचा मोठेपणा आहे, पण खूपच छान. म्हणजे त्यांनी प्रत्येक अनिल भैयांचं कॅरेक्टर आहे, माझ्या अनिल बर्वे बाजी म्हणे त्यांचं कॅरेक्टर आहे, राजाचं कॅरेक्टर आहे, अविनाश महातेकर, हे सगळे अर्जुन डांगळे, हे सगळ्यांची कॅरेक्टर त्यांनी उभं केलं. कालच सगळ्यांना उभं केलं आणि मला ओळख करून दिली. तर त्यामुळे मला इतकं त्यांचं युनिट, त्यांची जी म्हणजे ती नुसतं युनिट नव्हतं फिल्मचं, ते कुटुंब झालं होतं. आणि जेव्हा एखादं युनिट असं काम करतं की ही माझी फिल्म आहे, माझं काम आहे, असं म्हणजे एखादं यज्ञ असावा तसं आणि आपल्या घरचं कार्य असावं तसं, आपण तसं सगळं सर्वस्व ओतून आपण काम करतो, तसं त्या लोकांनी त्यांची म्हणजे वागणूक आणि त्यांचं काम हे फार म्हणजे खूप स्पृहणीय गोष्ट आहे माझ्या. तुम्हाला स्क्रिप्ट मिळाली होती आधी? नाही, मी मागितली पण नाही. मी सांगितलं ना, मला पटणारच नाही, मला स्वतःला पटत नाही. मी फक्त मदत केली, नामदेव कसा होता आणि आमच्या नाही, पण जे काय दाखवलं जाणार आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे, म्हणजे त्यामध्ये त्यांनी रिसर्च केला असेल त्यांच्या पद्धतीचं, परंतु तुम्ही फार जवळून त्यांना बघितले, अनुभवलंय, त्यासाठी हा प्रश्न विचारतोय. नाही, मला स्क्रिप्ट मागितली पण नाही मी. म्हणजे त्या म्हणाल्या होत्या की मी स्क्रिप्ट घेऊन येते वाचनाला. मी म्हटलं नको, तुम्ही तो वेळ मला देण्यापेक्षा तुम्ही शूटिंग मध्ये वेळ द्या. इव्हन मला बरं नव्हतं, माझं एवढं मोठं ऑपरेशन झालं, त्यावेळेला सुद्धा सकाळी 6 वाजता त्या गाडी घेऊन आल्या माझ्यासाठी आणि त्या हॉस्पिटलमध्ये पण येत होत्या. तुम्ही शूटिंग सोडून नाही ना आलात, पण त्या एवढ्या म्हणजे त्यांनी नामदेवची फिल्म ही एक जबाबदारी होती, ती इतकी गांभीर्याने घेतली, तेवढंच गांभीर्याने माझं आजार पण घेतलं. म्हणजे आम्हाला घरात कुठेही काही कमी पडलं, काही दुःख झालं मला, तरी मी त्यांना सांगणार इतकं म्हणजे फॅमिली रिलेशन झाले आमचे. आणि एका वैचारिक पातळीवर जे म्युच्युअल अंडरस्टँडिंग असतं तसं आमचं, म्हणजे मी त्यांना समजू शकते की त्या काही मी त्यांना सजेस्ट केलं आणि त्या बोलल्या नाहीत काही, तर मला ह्यांना आवडलेलं नाही, मग मी थांबते. फक्त आमच्या आठवणी, नामदेवचा स्वभाव, नामदेवचे मित्र, हे सगळं मी त्यांना सगळी मदत केलेली आहे. पण त्याच्या पलीकडे तो त्यांचा प्रांत आहे. बरं. कोणत्या अशा गोष्टी आहेत किंवा कोणत्या अशी घटना आहेत ढसाळांच्या आयुष्यातल्या, ज्या असं वाटतंय की तुम्हाला मोठ्या पडद्यावरती आल्या पाहिजेत? म्हणजे तुम्ही स्क्रिप्ट वाचलेली नाहीये म्हणून विचारतो की अशा कोणत्या घटना आहेत की ज्या मोठ्या पडद्यावरती बघायला आवडेल? त्यांनी घेतल्याच असतील, कारण ते वर्डी दंगल ही फार मोठी गोष्ट होती. भागवत जाधवचं बरोबर, आणि एक अशी झालं की दलित पॅन्थर यांच्याकडे जाण्याच्या अगोदर मला ह्या लोकांनी सांगितलं पॅन्थरच्या की आपण फिल्म करू, तर मी माझ्याकडे स्क्रिप्ट द्यायला सांगितले. पहिला मी सीन तो वर्डीचाच घातला होता. तर ती एक फार मोठी म्हणजे पॅन्थरच्या आणि नामदेवच्या आयुष्यातली ती फार मोठी घटना आहे. नंतर मग इंदापूर बावड्याचं, जरा त्या घटनेबद्दल जरा सविस्तर सांगितलं तर बरं होईल. म्हणजे ते मोठ्या पडद्यावर दिसेलच प्रेक्षकांना, पण तुमच्याकडून तुम्ही काय बघितलं ते? नाही, मी त्यावेळेला नुकती म्हणजे त्याच्या आयुष्यात प्रवेश करत होते आणि त्यावेळेला वर्डी दंगल झाली, त्यावेळेला ते लोक 7 रस्त्याच्या माझ्या घरात, म्हणजे नामदेव आणि
आमचं नुकतं प्रेम प्रकरण सुरू झालेलं ते अचानक स्टॉप झाल्यासारखं झालं, कारण एवढं सगळं वातावरणच बदललं. प्रक्षोभक होतं आणि सगळं. आणि अनिल भैया रणांगण चालवत होते आणि अनिल भैया नामदेवला घेऊन आले होते, त्यामुळे माझी त्याची ओळख झाली. आणि हे वर्डीचं दंगल सुरू झाली तेव्हा मग जवी पवार, अविनाश आणि नामदेव हे सगळे आमच्या घरी गुपचूप जमायचे, कारण पोलिसांचं सगळं हे होतं कडक. आणि मला वाटतं पोलिसांपर्यंत गेलं नसेल कुणकुण की हे इकडे दुसरं घर याचं होतंय. आणि ते सगळं एक अत्यंत चित्तथरारक, अंगावर काटा येणारं असं त्यांची चर्चा आणि सगळं. म्हणजे आता ऑफ द रेकॉर्ड सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, पण ते म्हणजे एक ती चळवळ एका अतिशय क्रांतिकारक घटनेमध्ये ती अनुस्थित होती त्यावेळेला. म्हणजे असं सगळं काही त्यांच्या चर्चेमध्ये दुसरं पॅन्थर आणि ते दंगल आणि त्याच्यातनं आपल्या लोकांना कसं काढायचं, बाहेर काढायचं. आणि भागवत जाधवचा मृत्यू हे तर फार मोठं धक्कादायक घटना होती. त्यामुळे ते सगळं शांत गंभीर वातावरण आणि एका वेगळ्याच कलाटणी देणाऱ्या प्रसंगाकडे दलित पॅन्थर वळली गेली असं झालं. आणि ती म्हणजे ते माझ्या मनावर खूप कोरलं गेलं. आणि हे सगळं की कुठल्याच घरात की माझ्या वडिलांच्या, ज्यांनी सगळ्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाग घेतला, ते घर एक केंद्रबिंदू होतं चळवळीचं. कारण माझे आई वडील दोघंही कम्युनिस्ट चळवळीशी बांधले गेलेले. तर त्याच्या आणि त्यात सगळे लोक, सेनापती बापटांपासून अत्री काका, नंतर क्रांतिसिंह नाना पाटील, ते त्या घरी येऊन राहिलेले आहेत. चर्चा व्हायच्या त्यांच्या. साहित्यिक विंदा करंदीकर, ते सगळे मोठी मैफल. आणि त्या घरात यांच्या चर्चा अशा, म्हणजे दोन्हीकडनं एक मी त्याची साक्षीदार होते. आणि मला एवढं ते हे वाटलं की अरे बापरे, आता हे कसं करणार, हे कसं करणार असं. म्हणजे आणि ह्याला जास्तीत जास्त मदत केली पाहिजे किंवा सपोर्ट केला पाहिजे आणि काही बोललं पण नाही पाहिजे, कारण मी त्यावेळेला जस्ट 16-17 वर्षाची होते. पण आणि राजकारणाशी तसा माझा म्हणजे बघितलं होतं घरामधून वडिलांना वगैरे. आणि अनिल भैया हे नक्षलाईट एक मुवमेंट मध्ये आलेले आणि त्यामुळे त्यांचा पण राजकीय संबंध, असे 3 वेगवेगळे विचारांची आणि त्याच्याशी तुम्ही जोडले गेलेले. त्यामुळे मला ते खूप हे वाटलं, म्हणजे खूप अंगावर येणारं वाटतं. तुम्ही प्रेम प्रकरणाचा उल्लेख केला म्हणून हा प्रश्न विचारतो, कसं प्रेम प्रकरण सुरू झालं? तर सांगते काय, अनिल भैया घेऊन आले आणि त्यावेळेला मी जस्ट मला वाटतं मॅट्रिकला होते मी. तर घेऊन आले आणि त्यावेळेला मला एवढंच माहित होतं, कारण वर्डीच्या दंगलीच्या आधी भाषण चाललं होतं आणि नामदेवचं भाषण. आणि रणांगण हा पूर्णपणे ते राजकीय एक सामाजिक असं विचारांचं त्यांनी केलं होतं. आणि त्यात मी लिहायचे, मी ते बांधायचे गठ्ठे, ते करायचे. तर ते मी अनिल भैयांना मदत करायचे. अनिल भैयांना मुलाखत हवी होती नामदेवची, कारण त्यावेळेला सगळं वातावरण पॅन्थरमय झालेलं. आणि नामदेव हा तो एक हिरो झाला होता त्यावेळेला. म्हणजे नामदेवची चिनार सिगरेट, शबनम बॅग, सगळं लोक करायचे, तसं. आणि हा पहिल्यांदा मी जेव्हा पाहिलं, मी काही कविता वाचल्या नव्हत्या, फक्त ते अनिल भाईंच्या तोंडून ऐकलं होतं की असं असं चळवळ होती आणि फार ती क्रांतिकारक चळवळ आहे असं तसं. आणि घरी आला आणि धुल्यावर बसला आणि अनिल भाईंशी चर्चा करायला लागला. अनिल भाई पण. आणि एरवी काय होतं की साधारण तरुण मुलं किंवा कुठले, म्हणजे मी त्याला नुकती तारुण्याच्या पदार्थ म्हणतं, तर कोणी माझ्याशी बोलायला बघायला बोलायचं. हा माणूस आपला राजकारणावर बोलतोय, तर मला फार राग आला त्याचा. अरे मी बसले समोर आणि हा बघत नाही माझ्याकडे, म्हणजे काय. तर ते झालं. पण नंतर एका कवी मित्रांनी माझ्या त्याच्या कविता दिल्या वाचायला, तुम्हाला दिल्या वाचायला दिल्या आणि त्याचं फार कौतुक केलं. आणि तर मला कुतूहल वाटलं जरा, मी त्याच्या कविता वाचायला कविता फार, म्हणजे मी एक अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले आणि आमच्याकडे सगळं असं, म्हणजे माझी आई पाठ्यावर जरी आणि वडील मुसलमान असले तरी सुद्धा त्यांचा दोघंही कम्युनिस्ट असल्यामुळे माझे आई वडील त्यांचं आंतरजातीय धर्म, म्हणजे धर्म कुठले हे पण मला माहित नव्हतं. मी अशा ह्याच्यात एकदम राजकुमारी निधर्मी अशा कुटुंबात वाढला. निधर्मी म्हणजे काही कुठल्याही, आमच्यात माणूस हा एकच धर्म. म्हणजे माझ्या वडिलांच्या डेथ सर्टिफिकेटवर आहे की
मानवता हा धर्म ते गेल्यानंतर माझ्या बहिणीने लिहायला लावलं कॉर्नर कोर्टाला. ओके. हे पहिलं सर्टिफिकेट होतं की कास्ट आम्ही मानत नाही आणि तुम्ही ती लिहायची नाही, फक्त माणूस की हे लिहायचं असेल तरच लिहा. हे माझ्या बहिणीने त्या वेळेला सांगितलं होतं म्हणजे वडील गेल्यानंतर. तर अशा कुटुंबातून आल्यामुळे ते मला सगळं त्याचं लिखाण हे भयंकरच अंगावर म्हणजे काहीतरी वेगळंच आहे ते. आणि कसं माहितीये का, एखादी वाघाने जबड्यात पकडावं आणि आपण ते सोडू पण शकत नाही आणि ते काहीतरी अनाकलनीय आणि असं भीतीदायक आणि खूप वेगळं जग असं एक मला जाणीव झाली. पण मला हे पण कळलं की याची स्ट्रेंथ फार वेगळी आहे. आणि नंतर मग आम्ही लोणावळ्यात भेटलो. मी अनिल भैया फिल्मची स्क्रिप्ट घ्यायला गेली होती. श्याम मुकाशी म्हणजे परेश मुकाशीचे वडील श्याम मुकाशी, आणि त्यांचा लोणावळ्याला बंगला होता. तर गजानन जहागीरदार काका आणि अनिल भैया आणि मी असं आम्ही गेलो आणि तिकडे ही स्वारी आली आणि पावसाळी वातावरण त्यामुळे आणि कविता. मग मी त्याला गाणं म्हणून दाखवलं, मग त्याने कविता ऐकवल्या. मग अशा परिस्थितीत आम्ही म्हणजे थोडंफार आमचं जमलं. मग तिथपासून चालू झालं. पण ते म्हणजे खूपच ते नंतर असं झालं की माझ्या घरातनं दिदीचा थोडा विरोध होता. पण मग सगळे कारण याला नोकरी नाही, काही नाही, काहीच, आणि वाहून घेतलंय चळवळीसाठी. चळवळीला वाहून घेतलंय. तर त्यामुळे तरी तुम्ही ती हिंमत कशी दाखवलीत की नाही, काय माहितीये का, एक कविता, तो कविता हा बॉन्ड आमचा शेवटपर्यंत तो कायम राहिला. म्हणजे रात्री 2 वाजता जेव्हा नवरा बायको वेगळ्या गोष्टी करत असतात तेव्हा आम्ही एकमेकांना कविता वाचून दाखवत होतो. आणि आमच्या नुसतं नाही, गिन्सबर्ग, नंतर मायकोवस्की, नंतर सदानंद रेगे, दिलीप चित्रे, असे सगळे कवी आम्ही एकमेकांना वाचून दाखवतो. इव्हन आमची सवय होती की पहाटे जरी मी तो हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा सुद्धा पहाटे मी जर कविता केली तर मी त्याला ऐकून दाखवायचे आणि तो पण मला ऐकून दाखव. म्हणजे आमचं ते कवितेचं जे बॉन्डिंग होतं ते खूप जबरदस्त होतं. त्याचं राजकारण मला काही पटलं नाही, पण मी या मताची आहे की जर मी त्या फील्डमध्ये नाही ना तर मला ते सांगण्याचा अधिकार नाही. बरोबर. म्हणजे तू लढो हम कपडा समजताय, मी तू असा लढ, मग तू असं मार तसं मार, हे सांगणं चुकच आहे जर मी त्या फील्डमध्ये नाही तर तशा पद्धतीने आमचं जे वैवाहिक किंवा टिपिकल नवरा बायकोचं नव्हतंच. जरी आमची खूप भांडणं झाली तरी आम्ही कायम तो मला एखाद्या मित्रासारखाच आम्ही राहिलो शेवटपर्यंत असं. त्यामुळे एक वेगळ्या लेवलचं आमचं बॉन्डिंग होतं असं मला वाटतं. कारण तो नंतर चुकायचा, मग क्षमा मागायचा, मग मी परत यायचे, मग परत म्हणजे पण तरी पण शेवटपर्यंत मी त्याला साथ दिली. त्याच्या जरी पटलं नाही तरी सुद्धा राजकीय याच्यात किती लोक आले तरी आमच्या घरात जेवणावळी चालायच्या. मग ते मोर्चा वेळेला निवडणुकीच्या वेळेला सोनं जायचं माझं ते जेवणावळी चालायच्या. पण तरी सुद्धा मी सहन केलं सगळं त्याच्यामुळे, कारण मी पण टॅलेंटेड होते, मला फिल्म करायची होती, नाचायचं होतं, गायचं होतं, पण त्यांनी कधी ऑब्जेक्शन घेतलं नाही. पण ते पॅन्थरचे लोक आणि त्याचा रेटा एवढा होता आणि आशू लहान, त्यामुळे मला त्याच्याकडे लक्ष देणं भाग होतं आणि घरात जी माणसं येतात त्यामुळे मी कुठलंही माझं करिअर करू शकले नाही. पण तरी पण त्याच्या बरोबर राहणं, कारण आम्ही काही असतात कपल ते एकमेकांना कंटाळतात काही वर्षांनी, 7 वर्षांनी, 10 वर्षांनी. आमचं तसं आम्ही भांडलो कचा पण आम्ही कंटाळलो नाही, कारण एवढ्या जगण्यासारख्या गोष्टी होत्या. त्याचा आम्हाला फिल्ममध्ये इंटरेस्ट होता. त्याला मी नाचले ते त्याला कौतुक होतं, माझं गाणं ते पण त्याला कौतुक होतं सगळ्यात. आणि त्यांनी कधी अडवलं नाही, ही फार मोठी गोष्ट आहे. मला म्हणजे फार कमी लोक बाईला एवढं इव्हन मी त्याच्या विरुद्ध पुस्तक लिहिलं तेव्हा पण लोकांनी त्याला कशाला तू पुस्तक लिहून दिलं. नाही, मी चळवळीतला माणूस आहे आणि आपला नवरा कसा आहे हे सांगण्याचा बायकोला पूर्ण अधिकार आहे. हे चळवळीतला माणूस करू शकतो, नामदेवच बोलू शकतो. बरोबर. ते पण कारण चळवळीतले कित्येक लोक मी असे पाहिले की बायकोला दाबून ठेवतात किंवा तेवढा समान दर्जा देत नाही, समान अधिकार त्यांचे नाकारतात. तर नामदेव तसं केलं नाही. का नामदेव शिवाय मी दुसरा कुणाचाच विचार करू शकत नाही, कारण इतकी संकुचित, म्हणजे सॉरी तुम्ही पण पुरुष आहात, ठीक आहे, ते आहेत सगळं विचार पुरुष सत्ताक असल्यामुळे ते इतकं की माझं कोणाशी जमणं शक्यच नव्हतं. नामदेवचं जमलं कारण त्याचं विचार वेगळे होते. तो विचाराने खूप उदार होता आणि मोठ्या मनाचा होता. त्यात लोभच होता तो, आणि त्याला माणसं हवी असायची.
मला माणसं नको असायची काय, मला सारखं जेवण करायला लागायचं. त्यामुळे दलित पॅंथरचे कार्यकर्ते आणि आले दलित की पॅंथर नको. मला अगदी सावत्रपणा. त्याच्यानंतर पण भयंकर, म्हणजे मला अध्यक्ष केलं तो गेल्यानंतर हे आणखी वैताग. पण तरी मी सांभाळलं आतापर्यंत. चांगली माणसं पण भेटली, बरोबर. बऱ्याच लोकांनी सांभाळलं. आमदारची आठवली त्यांनी, आम्ही आजारी असताना, नामदेव असताना पण नसताना पण ते येऊन चौकशी करणार, आशू कसं आहे काय, म्हणजे इतकंच ही माणसं ना. म्हणजे मला विचारलं तर दिलीप कशी आहेत माणसं ही, तर ते म्हणजे नारळासारखी येते, बाहेरून खडबडीत पण आत्मा इतकं प्रेमळ, अत्यंत प्रेमळ. म्हणजे माणसावर प्रेम करायचं, त्यांना आत बाहेर असं डावपेच माहित नाही. त्यामुळे ही माणसं राजकारणात असफल का झाली, तर त्यांना डावपेच बदमाशी करणं हे त्यांना नाही जमत. फार प्रचंड इमानदार माणसं. आणि त्यांचं एखाद्या माणसावर प्रेम म्हणजे एखाद्या माणसाला मानलं म्हणजे खूप मानलं असं असतं. तर त्यामुळे मला दलित पॅंथरची म्हणजे ज्या वेळेला फ्रॅक्शन झाली तेव्हा मला पण त्रास झाला. म्हणजे हे फ्रॅक्शन होणं अतिशय एक छोटासा इगो. आता पण जी चळवळ आहे स्कॅटर्ड आहे आणि ती फार म्हणजे फार चुकीची गोष्ट आहे. जर तुम्ही एकत्र राहिलात तर तुमची निसंस व्हॅल्यू द्यार होते. समोरचा माणूस तुम्हाला जर अन्यायाला तुम्ही प्रतिकार करता, तर एकटा माणूस तर तो लोकांनी लक्ष देत नाही. पण जर पूर्ण एक गठ्ठा जमाव असला तर एक विरोधक तुम्हाला मताला किंमत देतो. तर आता तसं नाहीये. माझा फोटो का नाही लावला, माझं पद नाही छोटं. अरे नामदेव ढसाळ पॅंथर त्यांनी जन्माला घातली, पण तो संरक्षण मंत्रीच होता फक्त. बाकीचे सगळे वेगवेगळे पदावर होते, मोठ्या पदावर, राजा पण त्यांच्याकडे असा इगो नव्हताच कधी. त्यांच्याकडे मेगा काय ते फोन घ्यायला त्यांच्याकडे पैसे नसायचे, पोस्टर करायला पैसे नसायचे. पण त्यांचं एकच विजन होतं की समाजाला यातनं कसं बाहेर काढायचं आणि आपल्या अमर अन्याय होतात ते कसं काय दूर करायचे, हे विजन होतं. आता ते विजन राहिलेलं नाही. आता पैसा, पद, थोडे थोडे स्वार्थ, छोटे छोटे. तर याच्यामुळे खूप खूप नुकसान झालेलं, आणि ते नुकसान तुमचं होतंय हे सांगणारं कोणीही नाही. आणि जे होते ते पण गेले. असं सगळं म्हणजे खूप दुर्दैवी वातावरण आहे आता. ढसाळांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल निखिल वागळे जे आहे, तर त्यांनी एका चॅनलला मुलाखत दिली होती आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की ढसाळांचं वैयक्तिक आयुष्य खूप कॉन्ट्रोवर्शियल होतं. त्यांनी त्यापुढे असं जास्त काही सांगितलं नाही, कदाचित कॅमेरासमोर त्यांना बोलायचं नव्हतं. काय कॉन्ट्रोवर्सी होती किंवा काय त्यांचं विवादित असं आयुष्य वैयक्तिक राहिलं? नाही, मला वैयक्तिक आयुष्य झालं नव्हतंच. सर्वस्वी समाजासाठीच होतं. तो सगळं समाजासाठीच जगला. आणि मला एक फार बरं वाटायचं की तो म्हणजे पुरुष असून ना तो काय म्हणतात त्याला, स्त्रियांसाठी जे अगदी काय लालसा किंवा बास तसा तो नव्हता. की त्याला म्हणजे पॅंथर हे एवढं मिशन त्याचं महत्वाचं होतं. म्हणजे साधं बघा ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर दरवर्षी तो कविता लिहिणार, दरवर्षी. हे एक बॉन्डिंग आहे जबरदस्त. हे तुमच्या रक्तात आतून असं असायला लागतं. आणि कॉन्ट्रोवर्शियल म्हणजे काय, तो रासवट होता, रांगडा होता. आता निखिल वागळे आणि कुमार केतकर हे दोघंही पत्रकार, पण तुम्ही कुमारनी घेतलेली मुलाखत बघा आणि निखिल वागळेंनी घेतलेली मुलाखत, तो दोघंही खूप विद्वान आणि जिनियस आहेत. पण माणसांना समजून घेण्याचं जे विजन आहे ते वेगळं, ते मध्यमवर्गीय दृष्टिकोनातून बघत असतील. नामदेवचं रांगडे पण, आता त्याचं पहिलं जे आयुष्य होतं की गांजा किंवा काय असतं ते घेऊन त्या टॅक्सी चालवायचा. कामाडीपुरात त्याचं आयुष्य गेलेलं. तो माणूस कम्युनिस्ट विचारसरणी काय, अमेरिकन माफिया काय, हे सगळे व्यासंग, एवढं सगळं तो दिवस रात्र वाचत असायचा. त्याचे व्यासंग आता एकतर 2-4 नावं असतील, रावसाहेब कसबे वगैरे, हे जे लोक सोडतात, कुणाकडेही एवढा व्यासंग नव्हता. तर हे कॉन्ट्रोवर्शियल म्हणजे मध्यमवर्गीय लोक, जसं मी बायको आहे म्हणून मला सहन होणार नाही तो दुसऱ्या बाईशी बोलणं किंवा जाणं. पण तो बायकांच्या मागे लागणारा नव्हता. हे कारण तो त्या
चळवळीच्या आणि कार्यकर्ता म्हणजे तो वेडापिसा व्हायचा. मग कार्यकर्त्यांना कपडे घेऊन देणं, त्याला पुस्तकं घेऊन देणं, आंबेडकरांची पुस्तकं की वाच, हे वाच, की त्याला ते इतकं प्रचंड वेड होतं की खऱ्या अर्थाने तो एक क्रांतिकारकच होता माझ्या मते. आणि तू एक कॉम्रेड अशी मी त्याला कविता पण लिहिली होती वाळूचा प्रियकर मध्ये. आणि जी आमच्या जीवनात जी वादळ झाली ती म्हणजे सगळ्यांकडे होतातच. ते काय फक्त मी लिहिलं आणि ते समोर आलं. ते समोर आलं. नाही तर जर प्रत्येक बाईने ठरवलं की मी हे लिहिणार तर भयंकरच होईल सगळं. धडाधड धडाधड आता हे आत्महत्या किंवा तलाक किंवा घटस्फोट असे होत राहतील. तर त्यामुळे कोणी स्वातंत्र्य देत नाही. एक अशी खंत की जी तुम्ही ढसाळांना बोलू शकला नाही, की तुमचं मन व्यक्त केलं नाही. नाही असं नाही अजिबात. छे मी अतिशय परखड आणि तो पण परखड. आणि आम्ही आमचं म्हटलं ना, आमचं बॉन्डिंग इतकं वेगळं होतं की आम्ही अत्यंत म्हणजे सगळ्या विषयावर आम्ही बोलायचो. सेक्स पासून फिल्म पर्यंत, फिल्म आणि बाकी नाटक. दिलीप चित्रेचं आणि त्याचं प्रचंड प्रेम होतं आणि त्याचं सगळ्यांवरच प्रेम होतं. आणि तो म्हणायचा माझ्या चळवळीत सुष्ट आणि दुष्ट दोन्ही लोक पाहिजेत. म्हणजे कुठल्याही कामाठीपुरातला नवाब असो किंवा कुठलेही मवाली सवाली असे असतील तिकडचे, तर त्यांना पण ते सगळ्या घरी यायचे, नामदेवशी बोलायचे. नामदेव इतकं म्हणजे त्याला सगळी माणसं प्रिय होती फार. म्हणजे तो असा माणूस वेल्हाळच होता. आणि त्यामुळे ती कवितेमध्ये तुम्ही बघाल ना, कविता पण त्याची अशी सगळी एक व्यापक आहे, सर्वसमावेशक आहे. प्रत्येक कविता संग्रहात तो बदललेला आहे. तुम्ही त्याच्यावर एक स्टॅम्प मारू शकत नाही. आणि ही फार मोठी गोष्ट आहे कवीच्या दृष्टीने. मी स्वतः मानते. वयाच्या 7व्या वर्षापासून मी कविता लिहिते. म्हणजे आता मी 60 वर्षाची आहे. 50 वर्ष मी कविता लिहिते. आणि त्यामुळे मी सांगतो की तो इतका म्हणजे एक कविता लिहिली ना, म्हणजे संग्रह आला की दुसऱ्या संग्रहात थोडंफार ते येतं आणि त्यात माणसं संपून जातात. पण नामदेवचं तसं झालं नाही. तो जितका चळवळीच्या ह्याच्यात पुढे गेला म्हणजे आणि वैचारिकतेत पुढे गेला, सामाजिक राजकीय, तेवढाच तो कवितेच्या बाबतीत पण पुढे गेला. त्याचा कुठलाही संग्रह काढा, तो पहिल्याहून सरस असतो. दुसरा आणि त्याची शैली एकदम बदलते. खेळमध्ये त्यांनी सगळ्या माणसाच्या लैंगिक समस्यांना तोंड गेलंय सामोरा. नंतर मूर्ख म्हातारे डोंगर हलवाले संपूर्ण राजकीय कविता आहे. त्यामुळे त्याच्या शेड्स इतक्या वेगवेगळ्या होत्या, इतक्या लेव्हलवर वेगवेगळ्या विचार करायचा तो आणि माणूस म्हणून. त्यामुळे आमचं खूप चांगलं जमायचं. भांडण सोडता बाकी सगळं व्यवस्थित. म्हणजे खरं तर नामदेव ढसाळांना वेगवेगळ्या पद्धतीने एकतर उपाधी दिलेली आहे, वेगवेगळ्या पद्धतीने लोक त्यांना समजून घेतात. कोणी विद्रोही कवी म्हणून नामदेव ढसाळांना समजून घेतात, कोणी पद्मश्री म्हणतं, कोणी पॅन्थर म्हणतं. बायको म्हणून तुम्ही कसं समजून घ्याल किंवा कसं सांगाल की कसे होते नामदेव ढसाळ? फारच कठीण प्रश्न आहे. कारण तो एक सर्व म्हणजे जीवनाच्या सर्व कळांना असं व्यापून असणारा, आखडून घेणारा, माणसांपासून सगळ्या चराचराला आखडून घेणारा असा माणूस होता की त्याला म्हणजे बघा ना, सुष्ट आणि दुष्टता दोन्ही प्रिय होती. की जीवनातल्या सगळ्या छटा त्यांनी पाहिल्या होत्या. गावकुसाबाहेरचं जिणं ते वेदना पाहिली होती, कामाठीपुरातलं जिणं ते वेदना पाहिली होती. आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःला घडवलं आणि चळवळ इथपर्यंत आणली. तर त्या आणि एकदम म्हणजे मला तरी वाटतं की नामदेव शिवाय म्हणजे मी स्वतःला एक परिपूर्ण समजते. सॉरी फॉर दॅट, म्हणजे आत्मस्तुतीचा दोष पत्करून. तर मलाही तो परिपूर्णच वाटतो. म्हणजे असं म्हणतात की विरुद्ध हे असलं स्वभाव असले की जास्त पटतं. पण तसं नाही झालं. म्हणजे ज्या वेळेला व्हायची भांडणं, तर आता मला भांडणाची कारणं सुद्धा आठवत नाही. पण जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा मला असं जाणवतं की इतकं वैचारिक आणि भावनिक आणि सोशल असं आमचं इतकं जमलं होतं की आमचे विचार म्हणजे एक राजकीय सोडता ना, राजकीय तो म्हणायचा तू राजकारणात बोलू नकोस, पण आणि मी बोलत नव्हते, पण म्हणजे आमचे कवितेचे विचार म्हणा, सगळं आम्हाला इतकं जमून गेलेलं की मला वाटत नाही दुसऱ्या कुठल्याही जगातल्या माणसाला मी तसं स्वीकारेन
आता तर माझी लास्ट इनिंग आहे, संपल्यातच जमाय. पण तरी सुद्धा म्हणजे मी मागं वळून पाहिलं, नामदेवला पाहिलं, की आमचं आयुष्य, की इतकं भांडणं होऊन सुद्धा मला त्याच्याबद्दल अजूनही म्हणजे कित्येक वेळेला असं झालंय की तो स्वप्नात येतो माझ्या आणि त्या स्वप्नात पण मी भांडते. की मी इमॅजिन एवढ्या वर्षानंतर आणि म्हणजे खरंच अजब आहे. खरं तर आणखीन बोलावंसं वाटतंय, परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेता आणि तुमची पण तब्येत, आताच तुमचं ऑपरेशन वगैरे झालं, त्यामुळे ही मुलाखत आपण इथेच थांबवतोय. होय. धन्यवाद, तुम्ही वेळ दिलात आणि नामदेव ढसाळांच्या आयुष्यातल्या ज्या वेगवेगळ्या छटा आहेत ते तुम्ही आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल तुमचा आभार. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना.